नमस्कार प्रेक्षकांनो, मी चंद्र आडागळे. तुम्ही बघताय जनजागृती न्यूज. आज आपण पाहायला गेलं तर एक शाळेच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर काही विद्यार्थी आहेत, शिक्षक देखील आहेत आणि तरुण वर्ग देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आणि याच तरुण वर्गाने आज लहान मुलांपासून मोबाईल मुक्ती हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी काय संदेश असणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण त्यांच्याकडून व शिक्षकाकडून ह्या गोष्टी जाणून घेणार आहेत. तुम्ही आज मोबाईल मुक्ती, लहान लेकरापासून मोबाईल मुक्ती कार्यक्रम ठेवलेला आहे. काय संदेश असणार आहे लहान लेकरांना किंवा त्यांच्या वडिलांना? काय संदेश असणार आई वडिलांना? ते सांगायचं तर एवढंच आहे, मोबाईलने पालकांनी मोबाईल देऊ नये मुलांकडं. लहान लेकराला परिणाम होतात, डोकोदुखी, हे मानसिक आजार होतात. काय सांगतात? कुठेतरी असं वाटतंय का आई वडील जे असतात, लहान मुलं हे रडायला लागलं की आई वडीलच त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि तिथून पुढेच लहान लेकराचं हे बिघडण्याचं प्रमाण हे चालू होतं, असं वाटतंय का तुम्हाला? हा, तसं आहे. मोबाईल हे आई वडिलांनी द्यायला नाही पाहिजे मुलांना. जेवताना ते कार्टून लावून देतात. आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक देखील आहेत. सर, काय नाव आहे सर तुमचं? मी भडके एनएम. या शाळेचं नाव काय सर? श्रीमंत योगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, राजीवनगर, बैरवाडी या शाळेचा मुख्याध्यापक आहे मी. आजच श्री बाबा सर यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम हाती घेऊन मोबाईल मुक्त अभियान हे राबवलं आणि या माध्यमातून आपल्याला सर्व मुलांपर्यंत हा मॅसेज पोहोचवायचा असं आहे की मोबाईल हा जपून वापरला पाहिजे. मोबाईलचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात या बाबतीतही आपल्याला त्यांनी समजून सांगितलं, त्यांच्या अभियानाच्या माध्यमातून समजून सांगितलं. आणि खरोखरच आपण जर आपल्या मुलांना लहान वयापासून ज्यावेळेस त्याला कळतं नाही तशा वेळेस जर त्याच्या हातामध्ये जर आपण मोबाईल देत असू तर त्या मुलाला ते सवय लागत चालते, त्याचं रूपांतर त्या सवयीमध्ये होतं. म्हणून आपण ते मोबाईल स्वतः वापरण्यापैकी अशा चैनीच्या वस्तू घरामध्ये ठेवल्या नाही तर ते मुलं त्याकडे जाणार नाहीत, प्रवृत्त होणार नाहीत. अशा प्रकारे आपण त्यासाठी घरातून एक वातावरण तयार करून मुलं त्यापासून दूर करण्याच्या ऐवजी आपण इतर त्याला काही साधं दिले पाहिजे. खेळाचं साहित्य द्या तुम्ही, विविध त्याला कलागुण असतील त्या कलागुणाला वाव देण्यासाठी जे काही समजा आवश्यक काही साहित्य असतील त्या साहित्याची ती पूर्तता करा, जेणेकरून त्याचा जो काही रिकामी वेळ आहे तो रिकामी वेळ त्यामध्ये गेला पाहिजे आणि तो शांत मनाने, शांत चित्ताने तो बाकी अभ्यास करेल आणि त्याची ती प्रगती करू शकेल. आई वडिलांना काय संदेश असणार? आई वडिलांनी तर मी एक म्हणेल की आता घरामध्ये चैनीच्या वस्तू बंद करणं गरजेचं आहे. कारण सध्या तुम्ही पाहताय की मोबाईलमध्ये गेमच्या माध्यमातून मुलं खूप वेगळ्या मार्गाला चालले आहेत. ऑनलाईन गेम खेळतात, ऑनलाईन त्याच्यामध्ये पेमेंट हे करतात, जेणेकरून आई वडिलांच्या अकाउंट सकट झिरो झालेल्या आपण घटना कधी तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकतोय की अशासाठी आपण त्या मुलाला त्या मोबाईलपासून दूर ठेवणं अत्यंत गरज आहे. म्हणून स्वतः पालकांनी त्या गोष्टीचं जाण आणि भान ठेवून आपल्या घरामध्ये आवश्यकता आहे का या वस्तूची, ह्या गोष्टीची, ह्या गोष्टीकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष देऊन स्वतः त्या मुलाला प्रवृत्त करून इतर त्याच्या संगतीला जे काही मुलं आहेत अशा मुलापासून त्यांनी ते काहीतरी बोध घेतला पाहिजे की चांगले मुलं आहेत अशा मुलाची संगत ठेव, वाईट मुलं जर असतील तर त्या वाईट मुलांच्या पालकापर्यंत आपला तो मेसेज गेला पाहिजे की तुम्ही सकट तुमच्या मुलांना ह्या गोष्टीपासून दूर ठेवा. म्हणून काय सांगताल? मोबाईल जेवढा फायद्याचा आहे तेवढाच धोकेदायक देखील आहे. तो लहान लेकरांसाठी पाहायला गेलं तर लहान लेकरं घरी गेल्याच्या नंतर, शाळेतून घरी गेल्याच्या नंतर अभ्यास न करता मोबाईल हातात घेऊन बसतात आणि तेच आई वडील बघत असताना देखील ते मोबाईल आई वडील लेकरांच्या हातातून मोबाईल घेत नाहीत. काय सांग, त्यांना काय संदेश असणार आहे तुमचा? काय याबाबत अनेक पालकही जनजागृती करतात. अनेक ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत लेवलला सकट अनेक ठिकाणी ठराव घेतले तर विशिष्ट ते 7 ते 10, 7 ते 9 अशा वेळामध्ये टेवळे आणि मोबाईल बंद करायचे, जसं की भोंगा वाजून हे बंद करतात. अशा प्रकारचे जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी जर केला त्याच्यामध्ये नक्की सुधारणा होणार आहे. कारण की आता हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं आहे. कारण हे खूप मोठं भयावह व्यसन जडलेलं आहे की जे काही ते सुटत नाही. आपण मुलाला दोष देऊ नये, स्वतः पण आपण त्याच्यामध्ये एवढं गुर पडलो की आपल्याकडे एक तासभर मोबाईल नसेल तर आपल्याला बेचैन वाटायला लागते. मग आपल्या मुलांनी काय घ्यावं याच्यातून? त्यामुळे आपण त्यापासून दूर होण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमध्ये, आपल्या घरामध्ये त्या वस्तू न ठेवता इतरही आपल्या समाजामध्ये इतर काही उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त वेळ आपला त्या माध्यमातून गेला पाहिजे आणि आपल्या शारीरिक आणि मानसिकतेचा सुधारणा झाली पाहिजे. या उद्देशाने प्रत्येक पालकांनी प्रयत्न केले पाहिजे. काय सांगताल भैया, आज तुम्ही या ठिकाणी लहान मुलांसाठी मोबाईल मुक्ती कार्यक्रम ठेवलेला आहे, काय संदेश असणार आहे? जेणेकरून की आज विद्यार्थी खूप ह्या दृष्टीतून बाहेर निघावा म्हणून आज माझ्या डोक्यात हा विचार आला आणि
नवीन युवा पिढीने हा पुढे येऊन आज आपल्या कार्यक्रमामध्ये यावा, की माझं एवढंच म्हणणं आहे की जेणेकरून की आज विद्यार्थी खूप वाईट परिणाम व्हायला लागले. आपण की 4-5 दिवस पहिले अगोदर एक न्यूज वाचली होती की पतीने पत्नीला मोबाईल ना दिल्यामुळे आणि ते सोबत एक मुलगा होता, तिने आत्महत्या केली. असे दुष्परिणाम होऊ नये म्हणून, जेणेकरून की आज हा मोबाईलमुळे बघत आहात की आज 18 व 19 वयाचे मुलासाठी तर खूप मोठा भयानक आहे की जेणे यांना झोपेची गोळ्या खावा लागते, जेणेकरून यांना झोप येत नाही, सारख्यांच्या मनावर विचार आहे. आणि स्वतः असे विद्यार्थ्यांनी पुढे येऊन असे हे कार्यक्रम घेण्या खूप महत्त्वाचे आणि खूप महत्त्वाचे घडलेले आहे. आई वडिलांनी काय केलं पाहिजे असं की मुलं मोबाईल पासून दूर राहतात? आई वडिलांतर काय म्हणतच नाही. काय विद्यार्थी थोडा लढला, त्याला मारलं, काय केलं तर ते मोबाईल मागतच आहे. पण म्हणून की आई वडिलांनी बी स्वतः ह्याचं पालन करावं आणि असे हे आमचे मोबाईल सलकम कार्यक्रमासाठी पुढे येऊन आमचा आणि सगळ्यांचं सहकार्य करा. आई वडिलांना बी ह्याच्यावर विचार करून थोडंफार आपल्या मुलांना बी हे लक्ष द्यावा.